आता बघा उद्याचाच दिवस फक्त शिल्लक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आता माहीत आहे की आणि बऱ्याच जणांना एक लक्षात आलं असेल आता साधारणतः मी काय बोलू शकतो. तर आता बघा तुमच्या मटेरियलच्या पातळीवरती म्हणजे आता ते स्पर्धा संपलेली आहे म्हणजे लक्षात घ्या. आता सगळा हा म्हणजे ॲक्च्युली आत्ता नव्हे म्हणजे उद्यासाठी फक्त नाही आहे. तर गेले साधारणतः 15 दिवसापासून किंवा काही जणांच्या बाबतीत अगदी महिन्यापासून ते आता बघा व्यक्ती तितक्या प्रकृती त्या पद्धतीनं तुम्ही कसा विचार करता, तुमची मानसिकता, तुमची जडणघडण किंवा काय, तर ह्या गोष्टी बघा मॅटर करतात. आणि कोणत्या पण परिस्थितीत काय जणांचं बघा स्थिर किंवा स्थिरच्या जवळ म्हणजे अशा पद्धतीनं एक राहण्याची वृत्ती असते. पण काही जणांचं अगदी मामूली गोष्ट असू दे पण एकदम व्हायबल होणार. म्हणजे ते काय मी अभ्यासाबद्दल हे भाष्य नाही करत की एकूण जनरल ज्या आपण जगत असताना सुद्धा म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेणं किंवा काय घेणं. तर आता बघा त्या पातळीवर आणि मग म्हणजे अगोदर असं व्यक्तिमत्वाच्या पातळीवर आणि मग तिथं त्या गोष्टींचा परिणाम तुमच्या परफॉर्मन्सवर होत असतो. तर तिथं बघा आता लक्ष केंद्रित असायला पाहिजे. तर मग आपण जर असं त्याचं रूट कॉज ॲनालिसिस ज्याला म्हणतो आपण तसं करायला गेलो तर बाबा आता बघा आपल्या त्या ग्रुपवरती एकदा प्रेशर म्हणजे आपल्यावर जे प्रेशर येतं तर तेच म्हणजे प्रेशर हे काय सगळ्यांनाच म्हणजे लक्षात घ्या येत नसतं. म्हणजे एक तर अभ्यास बऱ्यापैकी चांगला आहे त्यांच्या बाबतीत येतं किंवा अभ्यास नसणारे पण घेतात पण ते कमी असतं लक्षात घ्या. म्हणजे पण खरं जे टेन्शन आहे किंवा जे परफॉर्मन्सवर तुमच्या परिणाम करू शकतं विपरीत तर असा ज्यांचा अभ्यास झालेला असतो त्यांनाच येतं. अशाचा कोट पण बघा आपल्या ग्रुपवर टाकलेला होता किती आला असेल. म्हणजे ते दावेदार असतात, हकदार असतात प्रेशरचे. म्हणजे तेच लोक असतात की ते रेसमध्ये असतात लक्षात घ्या. मी त्यांच्याबद्दल बोलतोय. तर बघा ते आता कसं कमी करायचं म्हणजे आपण रूट कॉज म्हणण्यापेक्षा वर्तमान स्थितीत म्हणजे आता ते काय करायला पाहिजे किंवा जे आपल्याजवळ आहे तर त्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यासाठी मग काय करावं लागेल. तर कालसुद्धा मला वाटतं बघा मी एक पेज तिथं टाकलं होतं की त्यातल्या गोष्टी साध्या साध्या होत्या. म्हणजे लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा कधी पण स्वसंवाद. तिथंच का तर तुमच्यापेक्षा चांगलं तुम्हाला कोण ओळखत नसतं लक्षात घ्या. बरं ते त्यापेक्षा अजून विधान मी अजून एक वेगळं करतो बघा. म्हणजे तुम्हाला समजून घेऊ शकतं मी असं म्हणू शकतो. म्हणजे ओळखू शकण्यापेक्षा तुम्हाला तुमच्याशिवाय अन्य कुणीही कितीही जवळचा असू दे तो समजून तितका घेऊ शकत नाही जितकं तुम्ही तुम्हाला समजून घेऊ शकता. म्हणजे लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे आता उरलेल्या वेळेत आहे ना तुम्ही स्वतःला तुम्हाला समजून घ्यायचं आहे. समजून घेणं म्हणजे काय त्याचा अभ्यास तुमचा करायचा नाही आहे. तुम्हाला समजून गोष्टी काय सांगणं तुम्हालाच की बाबा तुम्ही आत्तापर्यंत ह्या टेम्पो राखलेला आहे अभ्यासाचा आणि आपल्या एका चुकीच्या विचारानं किंवा आपण मागं सरण्यानं काहीतरी बघा त्यात घात होऊ शकतो असं स्वतःला समजून सांगायला पाहिजे. आणि कुणीतरी मार्गदर्शक किंवा ज्येष्ठ माणूस आपल्याला तसं सांगतोय त्याअर्थी आपल्याला ते पाळलं पाहिजे. हा संवाद तुम्हीच तुमच्याशी साधला पाहिजे. मी आत्ता साधतोय पण ह्यानंतर तुम्ही एक्झामपर्यंत अगदी संध्याकाळी शिष्याचा पेपरसुद्धा ह्यात मी इन्क्लूड करीन की 5 वाजेपर्यंत तुम्ही स्वसंवाद साधत राहिलं पाहिजे. त्यात मानसिक पातळीवर बघा ते पहिला मुद्दा तिथं मी कालच तो मांडला होता. म्हणजे काय करायला पाहिजे म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही स्वसंवाद साधला पाहिजे. आणि त्यामध्ये सुद्धा संवादात बघा तिथं असं पॉझिटिव्ह लिहिलेलं नाही पण एक मी स्थिर आहे, मी आहे त्या परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरं जाईन आणि माझ्याजवळ जेवढं काय आहे ते योग्य प्रकारे मी डिलिव्हर करीन. म्हणजे हे लक्षात घ्या ही पहिली गोष्ट आहे. आणि मी नेहमीच कोणत्या पण परीक्षेच्या अगोदर एक सांगतो बघा गोष्ट की इथून पुढं आहे ना तुम्ही एक्सपेक्ट काय करू नका बघा. म्हणजे हे असंच येईल ह्या धर्तीवरच येईल जे आपण ॲनालिसिस टेबल बनवले त्यावरतीच तसाच टाईपचे प्रश्न येईल ते आता आत्तापर्यंत कालपर्यंत ते ठीक आहे. आणि तुम्हाला पण माहीत आहे की बऱ्याचदा आता त्याला मी एक व्यत्यास पण करतो बघा की कसं असतंय की जोवर की येत नाही पेपर झाल्यानंतर जोवर की येत नाही तोपर्यंत वेगळी चर्चा असते आणि की आल्यावर परत वेगळी चर्चा असते. तुम्ही आता बरेच लोक अनुभव आहेत बघा त्यांना ती गोष्ट माहीत आहे की त्यामुळं आणि कमी अधिक प्रमाणात मग आता जर आपण पेपर ज्यावेळेला आपण बाहेर पडतो त्यावेळेला मग डायसी होता, मग कठीण होता, मग काय सांगता येत नाही, मग माझा हे चुकला, मग 117 मेरिट कसं काय लागतंय.
त्यामुळे पेपर हा तिथंच असतो, लक्षात घ्या. एक अगदीच क्वचित प्रसंगीच ते काहीतरी मोठाच झोल झालेला असतो. अदरवाईज वर खाली खूप मेरिटमध्ये, उलट जसा काय काळ पुढं जात 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 चाललाय तसं ते मेरिट वाढतच चाललंय. त्यामुळं पेपर हा तुम्ही हे अजम्पशन आहे बघा, म्हणजे की बाबा तो नेहमीच्या पठडीतलाच येईल. फक्त आपण एक चष्मा घालतो आणि मग त्याला बघायला, म्हणजे जज केलेलं असतं ना, आधीच एक्सपेक्ट करतो ना काही क्वेश्चन, काय समजा काही गोष्टी, आणि मग ते तुमचा मग भ्रमनिरासित होतो. तो बघा होऊन द्यायचा नाही. मग काय असं अपेक्षाच धरायची नाही, म्हणजे ह्यातून हे येईल त्यातून ते येईल. एकदम न्यूट्रल राहणं. मग न्यूट्रल कसं राहता येईल, तर ते असं स्वतःला सांगूनच की नाही 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 नाही, ते मी प्रत्येक विषयाला मी त्या प्रकारेच बघीन, म्हणजे तिथं गेल्यानंतर एक न्यूट्रल प्रकारेच बघीन. हे कठीण असतं, लक्षात घ्या. तुम्ही कोणतीच गोष्ट न्यूट्रल प्रकारे जगत नाही आणि तसं वागत नाही, म्हणून तर सगळे घोळ होतात, म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा. म्हणजे आपण ते बघत नाही तसं, काहीतरी आपण डोक्यात काहीतरी एक चष्मा घालतो आणि त्या तशा पद्धतीनं गोष्टी बघतो आणि मग तिथं बघा फॉल्ट तयार होतो. मग म्हणजे विशुद्धता नसते, म्हणजे शुद्ध नसतं बघा, ते अशुद्ध गोष्टी तयार होतात. मग ते सगळं दुसरं दिसायला लागतं. मग त्यामुळं तुम्ही तिथं काय करायचं की ते असं होली पवित्र नाही आहे, पण ते तुम्ही अपेक्षा काही ठेवू नका बघा, लक्षात घ्या, बिलकुलच ठेवू नका. आणि हे फक्त मी आत्ता संध्याकाळपुरतं किंवा उद्यापुरतं नाही सांगत. एक्झामला तिथं सुरुवात सकाळी पेपरला झाल्या पहिले 4-5 प्रश्न बदलल्यानंतर, आता मला आज पण मेसेज कोणाच तरी आला होता की ट्रेंड कळतो किंवा अशा, म्हणजे लक्षात घ्या. तर म्हणजे काय प्रश्न, कसला ट्रेंड आणि काय, म्हणजे मला नाही वाटत की बघा, लक्षात घ्या, आत्तापर्यंत अनेक लोकांना हँडल केलेलं आहे. तर ते असं काय तर ट्रेंड तिथं पेपरला गेल्यावर त्यांना कळतो. कदाचित एखादा फुशारकी मारण्यासाठी नंतर भाष्य करू शकतो, मी काही नाकारत नाही, पण ॲक्च्युली तसं पेपरला झाल्यानंतर झालंय का? अहो, ह्या चर्चा सगळ्या बाजूलाच राहतात. आपण त्या वेगळ्याच विश्वात जातो तिथं गेल्यानंतर. एक काय अलिबाबाची गुहा टाईपच. तुम्हाला हे मी काय म्हणतोय ते पटत असेल बघा, म्हणजे लक्षात घ्या. तर त्यामुळं ते नंतरच्या गोष्टींना काही व्हॅल्यू नाही, पेपर झाल्यावर कुणी काय सांगितलं, म्हणजे लक्षात घ्या. ॲक्च्युअल पेपरला काय घडतं हे महत्त्वाचं. आणि जर आता तटस्थ नजरेनं तुम्ही जर आता बघितलं त्या गोष्टीकडं, म्हणजे पेपरकडं, तर बघा तुम्हाला काय आढळेल. म्हणजे असं बघा की समजा आता मागचा 24चा अटेम्प्ट होता, काय लोक आता नवीन आहेत पण बहुतांश लोकांनी 24चा दिलेला होता, तर मग किंवा 23चा 22चा, तर काय जर आठवत मागं जा तुम्हाला काय आढळेल की कमी अधिक प्रमाणात तोच ट्रेंड आहे. म्हणजे मेरिट लागायचा पण तोच ट्रेंड आहे. पेपरचा प्रायमा फेसी, म्हणजे बघितल्या पेपरला जो काय तुमच्या डोक्यात तरंग उमटतात, लक्षात घ्या, मनात, तर तसेच उमटतायत की आल्यानंतर परत आपण कमी जास्त मागं राहतो, किंवा मग जे पास झाले ते मग काटावर असतात समजा, असं घडतं. आणि मग निकाल, आणि मग ते नित्याच्याच गोष्टी. अगदी ह्याला 2025चा प्रिलिमचा पेपर सुद्धा अपवाद असणार नाही, म्हणजे लक्षात घ्या. म्हणून काय करायचं, तुम्ही 24ला 23ला मागं फेल गेला असाल तर तुम्ही पेपरला सामोरे जाताना तुमची जी मानसिकता होती किंवा पेपरला ॲक्च्युअल जी मानसिकता होती त्या मानसिकतेपासून तुम्ही दूर जायचं आहे. ती फेल्युअर किंवा ते अपयश आणणारी मानसिकता आहे. मी काय सांगतोय ते तुम्ही लक्षात घ्या. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बघा तो. म्हणजे अजून सिम्प्लिफाय करता येईल तो मुद्दा, पण तुम्ही तो त्यातला एथॉस ज्याला म्हणतो आपण, किंवा त्यातला क्रक्स घ्या. म्हणजे काय की पराभूत मानसिकतेनंच तुम्ही गेला असं मी म्हणणार नाही, पण असंच की काय जज केलं तिथं गेल्यानंतर, पहिल्या 8-9 प्रश्न बघितल्यानंतरच गलित का तर झाला, पहिल्या कोणता तर जॉग्राफीच त्यांनी म्हणजे आउट ऑफ बॉक्स प्रश्न बघायला मिळाले, मग असं हां बरोबर घोळ झाला, मग मी हिस्ट्रीतलं न वाचलेलंच बहुतेक आलंय, असं तुलना किंवा काय, म्हणजे लगेच ॲक्सेप्ट करायचं बघा. म्हणजे गोष्टी ॲक्सेप्ट केल्या ना पहिल्यांदा मन शांत होतंय बघा. आणि शांत मनानं तुम्ही जर एखादा डिसिजन घेता, आता तिथं आपल्याला 100 डिसिजन्स घ्यायचे जीएसच्या पेपरमध्ये, तर बघा ते म्हणजे आपण म्हणतो बघा की भावना मिश्रित, म्हणजे इमोशन्स त्यात टाकून कसलेही डिसिजन घेऊ नये, चुकतात. तर म्हणजे तोच प्रकार आहे इथं, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे टेक्निकली कसं की बाबा इमोशन्स त्यात नको, कोणत्या न्यूट्रल प्रकारे सामोरं जायचं आहे. तर तुम्ही मागचं एक 24चं किंवा 23चं आठवलं तर तुम्हाला जाणवेल बघा, नाही मी जरा वेगळ्या प्रकारे ह्यावेळी न्यूट्रलच राहीन काय जर झालं तरी. आणि त्याला बेस काय आहे की मागचे कुणी 2 महिने, कुणी 4 महिने, कुणी 6 महिने अंमलबजावणी आणि छायागोळचा भाग झालेले आहेत. आणि मी दरवेळेला सांगतो बघा, आणि दरवेळेला हे प्रत्ययास आलेलं आहे, तिथं नुसतं असणं, त्या माहोलमध्ये नुसतं असणं, फक्त असणं खूप काही गोष्टी देऊन जातं पेपरला. हे टाईम टेस्टेड आहे.
म्हणजे आता इथं काय, आता तू एक सुद्धा ग्रुपच्या बाहेरचा विद्यार्थी नाही, लक्षात घ्या. मला इथं काय जाहिरात करायची नाही किंवा काय नाही, पण गोष्ट लक्षात घ्या की खूप त्याचा मोठा इम्पॅक्ट असतो तो चांगल्या प्रकारचा, तो करून घेतला तर. म्हणजे लक्षात घ्या. आणि कंबाईनच्या एक्झाममध्ये किंवा अन्य प्रकारच्या एक्झाममध्ये ते जास्त म्हणजे आपण भाष्य नाही करू शकत, पण राज्यसेवा पूर्वपरीक्षा ते टेम्परामेंट किंवा त्यावेळेला तुम्ही ॲट ए टाइम डिसिजन फास्ट काय घेता किंवा पहिल्या काय 10 प्रश्नांचा 15 प्रश्नांचा तुम्ही काय अर्थ लावता आणि त्याचा सगळ्या पेपरवर करता का आणि सगळा गोंधळ होतो का, म्हणजे त्या जरी गोष्टी तुम्ही टाळल्या तरी तुम्ही मागचा स्वतःचा रिझल्ट जाऊन बघा. काय आपण सहजच 10 ते 12 मार्क आणू शकत होतो, प्रत्येकजण म्हणेल बघा. म्हणजे लक्षात घ्या. तर तो जो गॅप आहे ना तो कमी करायचा आहे बघा. तो जो दरी आहे म्हणजे करू शकलो असतो नाही, ह्या करायचंच आहे ते. म्हणजे शांतच राहायचं आहे ना. तिथं मटेरियलची कोणती गोष्ट आली, मी जास्त वाचलं असतं तर. मी काय म्हणतोय फक्त तोच पेपर जरा मी शांत डोक्यानं सोडवला असता तर मी डबल डिजिट मार्क वाढवले असते 10 ते 12. हे प्रत्येकाचं कमी जास्त वाक्य असतं बघा. तर मी काय म्हणतोय हाच गॅप कमी करा. आणि इट इज पॉसिबल असं केलंय लोकांनी म्हणून सांगतोय. स्थिर राहून ती गोष्ट का, तर आता बघा सगळ्या म्हणजे असं असतंच की तुझं आहे तुझं पाशी परी तुझा आगा चुकलाशी, म्हणजे तेच तसं आहे. ते गोल गोल फिरत बसायचं, काकेत कळसान गागाल वळसात. त्या पेपर झाल्यानंतर हे कळतं अरे असं झालं, तसं नाही होऊन द्यायचं. म्हणजे हे सतत स्वतःला आत्तापासून पेपरला जाईपर्यंत बजावत राहायचं, लक्षात घ्या. आणि कसं असतंय आता हा एक झाला गट. म्हणजे मग त्याला तुम्हाला त्या पेजमध्ये मी दिलेल्या सूचना त्यातल्या पाळा. म्हणजे सुसंवाद करताना काय साधारणतः विधान वापरा की मला काय बाबा योग्य प्रकारे डिलिव्हर ते करायचं आहे आणि मनात भीती ही स्वाभाविक आहे. म्हणजे माझ्यासाठी फक्त ती नाही आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ती भीती आहे. मी फक्त सकारात्मकरित्या भीती घेणार आहे. एक ठराविक लेव्हलपेक्षा मला जी पेलणार नाही इतपत प्रेशर मी घेणारच नाही. म्हणजे लक्षात घ्या. आणि मी गेल्या काही काळापासून ह्या ज्या प्रवाहात आहे तो असा पण वाया जाणार नाही. त्यामुळं हे असं सांगत तुम्ही राहिला, मागं सगळं आठवत राहिला तर ते प्रश्न उत्तर मटेरियल अजिबात आठवायचं नाही, हे आठवायचं आहे. आपण एक बैठक मारलेली होती. आता गोल्डमधल्या लोकांनी तर बऱ्याच लोकांनी बघा चांगल्या प्रकारे म्हणजे अगदी निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी टाइम टेबल अजिबात कुठं त्याला हे केलेलं नाही. म्हणजे गॅप नाहीत. म्हणजे आता मी निम्मा उल्लेख करतोय, आता त्या गोष्टीवर बोलायचं नाही. म्हणजे मी आता म्हणणार एवढे कमी का, तसं नाही. ते मधून अधून 1-2 गॅप म्हणजे एका दिवस दिला टाइम टेबल परत दिलं नाही, परत दिलं नाही, असं लोकांनी केलं नाही बघा. म्हणजे असं लोकांनी केलं ॲक्च्युली त्यांना मी धरत नाही. जे कायमच म्हणजे राहिलेले आहेत अशी निम्मी तरी लोक आहेत नक्कीच. तर आणि त्यावेळेला ते स्वतःचे प्रामाणिक असले तर तुम्हाला पेपरला त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी नेहमी म्हणतो तसं की आपली झोळी फाटकी नको मग त्यावेळेला. म्हणजे सेल्फ गोल म्हणजे बऱ्याच लोक तेच करतात बघा. म्हणजे आपण आपल्या स्टंप उडवून टाकायचं, तसं नाही करायचं. आणि शेवटपर्यंत धीर धरा म्हणजे कधीपर्यंत. अगदी तुम्हाला सांगतो तुम्ही ज्यावेळेला 80च्या पुढचे प्रश्न 85च्या पुढचे 90चे प्रश्न तरी पण आपण वडाप करायला बघतो बऱ्यापैकी. अजिबात तसं करायचं नाही. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते कशी कोणत्या दिशेकडून असा प्रश्न आला बघा कोणत्या तरी प्रिलिमला मागच्या. तर ते किस्सा एक असा पण आहे, तो काय सिरीजमध्ये 99-100वर प्रश्न होता. तर सोडलेले आहेत लोकांनी गडबडीत किंवा काय भलतंच केलं. राज्यसेवेचंच मी सांगतोय. तर बिलकुल असं करायचं नाही, लक्षात घ्या. किंवा आता लागलेलं आहे तिथं सायन्स तर मग ते करा दुर्लक्ष त्याकडं, तसं करायचं नाही. म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावर टिकून असायचं. म्हणजे लक्षात घ्या. मी तर म्हणेन की अगदी तुमचा दारुण पराभव होणार आहे हे तुम्हाला 70, 60, 80 प्रश्न जर आठवलं तरी पण माझी वाक्य आठवा की शेवटच्या चेंडूपर्यंत खेळायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या. तर हीच गोष्ट आहे. आणि तीच गोष्ट बघा परीक्षेतला विजेता आणि पराभूत होणारे उमेदवार ह्या दोन्हीत फरक करणारी हीच महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे लक्षात घ्या. तर ते मानसिक पातळीवर ह्या गोष्टी आहेत. म्हणजे अगदीच पेपरला गेल्यानंतर पुन्हा एकदा मी ते उदाहरण देईन. माझा वैयक्तिक तुम्हाला मी अनुभव सांगतो की पुन्हा एकदा सांगतो. गेल्या वेळेला पण कुणी ऐकलं असेल बघा की फक्त आहे ना स्वतःला रिपोजिशन म्हणजे बरोबर आपण काहीच बघितलं नाही तसं. आपण फक्त काय क्लास घेत बसलो किंवा मी समजा एक्झाम देत असताना समजा तर म्हणजे शिकवतोय पण आणि एक्झाम देतोय पण मार्क कधी आलेत आणि तिथं फक्त 11 म्हणजे 10 ते 12 सावध म्हणजे अलर्ट मोडमध्ये फक्त राहिल्यामुळं स्कोर आलेला आहे. हे आता कुणाकुणाला एक्झॅगरेशन किंवा एकदम अतिशयोक्ती वाटू शकते. पण कार्बन कॉपी सुद्धा ग्रुपवर तिथं किंवा ऑफलाईनला च्या ग्रुपवर सेंड केलेली असते बघा त्या पेपर झाल्यावर. म्हणजे
ही गोष्ट जे आता ज्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यांनी ठेवायचा का नाही तो बघा, पण फक्त म्हणजे प्रवाहात आहे, म्हणजे लक्षात घ्या. तिथं काय कन्सेप्च्युअली किती प्रश्न सुटणार आहेत, शेवटी मग पाठांतराचे काय प्रश्न असतात, तुक्का मारण्याचे काय प्रश्न असतात, लक्षात घ्या. पण तुमची मानसिकता जर पॉझिटिव्ह असेल, तुमची मानसिकता जर लढण्याची असेल तर बघा ते गोष्टी वर्क होतात, म्हणजे लक्षात घ्या ही गोष्ट आहे. त्यामुळं त्या पातळीवर बघा तुम्ही इतरांच्यापेक्षा स्पर्धकांपेक्षा स्ट्रॉंग असलं पाहिजे, त्यासाठी ह्या वेळ दिला होता. तर ते तुम्ही कसं घ्यायचं, काय करायचं, मग तुमचा भले पहिला काय अटेम्प्ट असे ना, म्हणजे लक्षात घ्या तिथं काय ते आयोग विचारत नाही तुमचा पहिला अटेम्प्ट आहे का दुसरा. पेपर चेक करताना तुम्हाला काही ग्रेस मार्क किंवा कमी मार्क असं काही संबंध नाही. ते लागले बबल काय आता काय वेळेला कसं आहे, गेल्या वर्षी पण 23ला पण खूप लोक कंबाईन करणाऱ्या खूप लोकांनी राज्यसेवेचा फॉर्म भरल्यानंतर बऱ्यापैकी लोकांच्या स्कोर काढलेला होता. मी दरवेळेला सांगतो बघा, मग काय त्यांना अपेक्षाच नव्हती ना, जाऊन काय ते टोलेबाजीच केली ना, मग स्कोरच आला, म्हणजे असं पण होतं. आणि तुम्ही डेलिकेटलीच ते घेणार ना पेपर, का तर तुम्ही अभ्यास केलेला आहे, म्हणजे लक्षात घ्या. ती लोक मग काय करतात, जरा थोडं अंतरावरून बघतात. तसं पण करू नका, त्यांच्यासारखं फुल म्हणजे अगदी चौके छक्के टाकत जायचं, कॅच तर कॅच, मग तसं पण करू नका, का तर आपण अभ्यास केलेला आहे. त्यामुळं तुम्ही ज्याला म्हणतो स्मार्ट गेस, आणि बघा पेपरला तुमचे अगदी 30 ते 45, कुणी काही बाजारात ठोकताळे सांगू दे, ट्रिक सांगू दे, काय सांगू दे, मी माझा तुम्हाला अनुभव जमिनीवरचा सांगतोय की 40 प्रश्नांच्या पेक्षा थेट माहिती असणारे प्रश्न तुम्हाला नसतातच राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत, म्हणजे लक्षात घ्या. इन्फरन्स किंवा ते निष्कर्ष, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की असेल की मग म्हणजे मी 100% माहिती असणारे प्रश्न म्हणतोय, आणि आदर प्रश्नातली 20%, 30%, 40%, 50%, 60% अशी माहिती माहीत असते, म्हणजे लक्षात घ्या. आणि तुमचा ज्याला म्हणतो ना की सिक्स सेन्स किंवा इनर जे काय तुम्हाला सिग्नल येतो किंवा पहिला सिग्नल जो येतो मग तो घ्यायचा आहे बघा, म्हणजे लक्षात घ्या. परत उत्तरं बदलायची नाहीत, साध्या गोष्टी आहेत. आता मी किती जरी सांगितलं तर तिथं जाऊन ते लोक काय करायचे करणारच, म्हणजे लक्षात घ्या. तसं बिलकुल करता कामा नये, म्हणजे लक्षात घ्या. उत्तरं कधीही बदलायला नाही पाहिजेत, हे भान ठेवायला पाहिजे की तुम्हाला कंप्लीट माहीत असणारी प्रश्नांची संख्या 40पेक्षा जास्त नसणारच आहे. किंवा तुम्ही असं जर तुम्ही हे केलं बघा काय की पहिल्या तुम्ही काय स्लॉटमध्ये काहीतरी किती काय प्रश्न, कुणी 40 सोडवतो, कुणी 55 सोडवतो, कुणी 60 सोडवतो पहिल्याच म्हणजे एकाच रिडिंगमध्ये, म्हणजे पहिल्यांदा चालू करतो ते एक, आणि काही लोकांना मोजण्याची सवय असते, आणि चुकीचं प्रॅक्टिस नाही, हे आहे योग्य आहे. तर जरा इंट्रोवर्ट असणारा किंवा थोडा जपून विचार करणारा माणूस असतो ना, तो मग पहिल्या तडक्यात 35-40 प्रश्न सोडवतो, आणि मग त्याला भीती वाटायला चालू होती, मला 35-40 येत आहेत. ते तुमचा डील करण्यातला दृष्टिकोन आहे, लक्षात घ्या. म्हणजे तो खूप जपून पावलं टाकणारा माणूस असतो, म्हणजे अगदीच परफेक्टच माहीत अशीच निवडली मग 30च भेटणार ना. आणि एखादा चला जाताच पुन्हा माझ्याकडे वेळ नाही, तो 60पर्यंत पण मार्क करेल, म्हणजे 60 प्रश्न पण सोडवेल. त्यामुळं हा तो असू दे ना, तुम्ही कोणत्या पण गटात असू दे, पण आपण हे 85पर्यंत अटेम्प्ट हा करायचाच आहे, 85पेक्षा जास्तच करायचा आहे. ज्या अनुभवी लोक आहेत त्यांनी तर 92, 94, 95पर्यंत अटेम्प्ट करू शकता. काही लोक 100 अटेम्प्ट करून येतात, आता त्यांची सवय आहे. पण मी तुम्हाला सुचवीन की करू नका तसं. आता समजा म्हणजे उदाहरणं जर तुम्ही घेतली 140, 142 मार्क पाडलेल्यांची, तर त्यांचा अटेम्प्ट हा तुम्हाला त्याच्या काय ते कार्बन कॉपीजसुद्धा ग्रुपवर दिलेले आहेत, तर ते तुम्हाला अटेम्प्ट लक्षात येईल 96, 95 म्हणजे असा तुम्हाला अटेम्प्ट दिसतो, बरोबर आहे का. तर ते तो 100 अटेम्प्ट नाही आहे, म्हणजे लक्षात घ्या. राज्यसेवा मुख्य परीक्षेला पण 150 अटेम्प्ट करणारी लोक आहेत, म्हणजे आणि पोस्ट पण मिळालेली आहे, असं मी म्हणत नाही की त्यांना पोस्ट मिळाली नाही. पण अगदीच अनाकलनीय प्रश्न सोडवण्यात काय हाशील आहे. त्यामुळं तुमचा अटेम्प्ट हा 85 ते 95, म्हणजे नवीन लोकांनी अगदी 85 ते 90पर्यंत अटेम्प्ट, कुणीही 85च्या पेक्षा कमी अटेम्प्ट करून उद्या यायचं नाही. उद्या म्हणजे उद्या ते पकडा, आता उद्याच की 9 नोव्हेंबर की 85पेक्षा कुणीतरी तुम्हाला काहीतरी पुढे सोडून देईल की एखाद्याने एवढे 88 सोडले होते आणि झालेत पास, उदाहरणं आहेत. अपवादांच्या मागं लागायचं नाही. 85, 90, 90, 92, 87 लक्षात घ्या. तर आता मी सुद्धा 87, 90 अशा प्रकारचा अटेम्प्ट करून बघा त्या सुटलेले होते प्रिलिम्स, म्हणजे 90च्या वर मला नाही आठवत मी कधी अटेम्प्ट केलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेला. असं आहे ते. UPSC केस वेगळे आहे, इथली केस वेगळे आहे, म्हणजे लक्षात घ्या. तिकडं 3ला 1 निगेटिव्ह आहे, इकडं 4ला आहे, त्यामुळे इथं तुम्हाला अटेम्प्ट असावाच लागेल, म्हणजे लक्षात घ्या.
ही गोष्ट महत्त्वाची आहे बघा. तर आता म्हणजे जरा पेपरपासून जर आपण मानसिकतेचं झाल्यानंतर आपण पेपरपासून जर आलो ना, म्हणजे टेक्निकल गोष्टी बघायला, जर अटेम्प्ट विचारतात म्हणून, तर त्यामुळं कमी अटेम्प्ट असेल तर मग बघा एकदा जर म्हणजे त्यावर चर्चाच करायला नको. म्हणजे कमी अटेम्प्ट असेल तर काय होईल ते त्या धोक्यात जाऊच नका तुम्ही. जर तुम्हाला आता काय पेपर आता असं मी म्हणणार नाही की तुम्हाला कठीण वाटला तर एवढे करा काय करा, तर तिथे गेल्यानंतर कठीणच वाटायला चालू होतं ते. त्यामुळं ते तुम्हाला सांगितलंय मी की तरी पण 87 ते 90 असा आकडा गाठणं सेफ झोनमध्ये जाते बघा ते. त्यामुळं आणि ज्यांना अनुभव आहे त्या लोकांनी 95-96 पर्यंत गेलं तरी काय हरकत नाही. 96च्या पुढं काही जायचं गरज नाही. जे अनाकलने ते द्या सोडूनच पूर्णच, काही गरज नाही त्यांची. असं झालं. दुसरा बघा आज मला विचारलाय प्रश्न की वेगवेगळे जे काय ना थिअरीज किंवा म्हणजे हे स्ट्रॅटेजीज फिरत असतात बाजारात की पेपर कसा सोडवावा काय. पण तुम्हाला मी सांगतो पेपर हा असू दे किंवा कंबाईनचा असू दे किंवा कोणताही असू दे म्हणजे MCQ टाईपच्या एक्झामचा, तर तिथं तुम्हाला जे आपण जर विषयांची विभागणी केली की 6 विषयात जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट एकत्र पकडलं तर तुम्हाला ते काय आढळतंय तर तुम्हाला सेफ असणारा तुमचा ज्यावर विश्वास आहे तो सेक्शन आधी घेतलेला कधी पण चांगलं. आता काय परत व्यक्तिमत्व येतं बघा की ते काय म्हणजे कसं पण आपल्याला एकदा एका भाषेत सांगतात की 87 ते 90 प्रश्न सोडवा, फक्त 10 तरी सोडून द्यायचे, मग सगळं सोडवायचं आहे पहिल्यापासून जातो की. तर गोष्ट तशी नाही आहे. मग तेच आहे ना, शेवटी मानवी स्वभाव आहे. तुम्ही कितीही कठीण मी कठीण राहतो असं घडत नाही. त्यामुळं तुमच्या पठडीतले तुम्हाला सोपे वाटणारे किंवा चौकोनातले ज्याला पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी, हिस्ट्री आपण म्हणतो ते प्रश्न अगोदर, मग त्यातला तुमचा क्रम ठरवा. म्हणजे लक्षात घ्या जे काय आहे ते. आणि खूप क्वचित लोकांच्या बाबतीत वेळ पुरत नाही असं होतं, अगदीच अपवादात्मक. म्हणजे पण नेहमी घड्याळाबरोबर असाच ना, घड्याळाबरोबर नेहमी असा. म्हणजे कसं की आता तुम्ही एक शेवटचे 15 ते 20 मिनिटं सोडून द्या, म्हणजे लक्षात घ्या, आणि 100 प्रश्न असतात तर मग 50 प्रश्न साधारणतः किंवा तुम्ही एक अंदाज घ्यायचा. म्हणजे आणि पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे आपण ABC राऊंड ज्याला म्हणतो ते तुम्ही क्रम हा तुमचाच निवडा. म्हणजे मी समजा पॉलिटी एखाद्यानं अगोदर घेतलं, नंतर मग जिओग्राफी घेतलं, नंतर इकॉनॉमी घेतलं, नंतर हिस्ट्री घेतलं, म्हणजे समजा असं केलं. पण भले तसं करा, पण तुम्हाला एक अंदाज असला पाहिजे. म्हणजे आपण साधारणतः म्हणजे 51 प्रश्न म्हणजे सोडवून, म्हणजे लक्षात घ्या सोडवून बबल करून, म्हणजे लक्षात घ्या म्हणजे एक सेक्शन समजा पॉलिटीचा घेतला आणि तुम्हाला पण माहीत आहे जर आपण एक 90 प्रश्न सोडवणार असू म्हणजे 10 सोडणार आहे, 10 मध्ये मॅक्झिमम तुम्हाला माहीत आहे की स्वतःचे आपले सायन्समध्ये जाऊ शकतात आणि हिस्ट्रीमध्ये आपण सोडू शकतो. एखादा मग पॉलिटी जिओग्राफीत असला तर समजा. पण म्हणजेच थोडक्यात जे चौकोन आहे पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, हिस्ट्री त्यामध्ये प्रश्न तुम्ही सोडून देण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे माझं काय मत आहे माहिती आहे का, ज्यावेळेस जात असताना ते अटेम्प्ट करून गेलेलं काही वाईट नाही. म्हणजे लक्षात घ्या काही लोक काय करतात, गोल करतात, पाठीमागे येतात, पाठीमागे यायला वेळ असतो सुद्धा, म्हणजे लक्षात घ्या. आणि थोडा रिलीफ भेटल्यानंतर सुद्धा तुम्ही आला तर एक वेगळ्या अँगलनं विचार करून सुद्धा प्रश्नापर्यंतच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतात. असं नाही, असं काही नाही, म्हणजे जाऊ शकताच. आणि पेपरवर सुद्धा तुम्ही सूचना जर त्यांची बघितली ना तर ते आढळतं बघा की अवघड प्रश्नाच्या जागी थांबू नका, पुढं चाला. ही खरी गोष्ट आहे. थांबलं नाही पाहिजे, मग प्रेशर बिल्टअप व्हायला होतं. मग जरा थोडं अजून बघू, मग अजून थोडं बघू, मग ते आपण डीप जायला बघतो आणि तिथं घात होतो. मग त्यामुळं मग बेस्ट वे काय राहील की तुम्ही काय करा की ते अवघड असाल तर तुमची एक खून विशिष्ट निवडा त्याला की गोल करायचा आणि पुढं जायचं आहे. पण मग कधी कधी गोलांचंच टेन्शन येतं, खूपच गोल व्हायला लागले, जरी झाले नसले तरी वाटायला चालू होतं. हे मनाचे खेळ बघा, म्हणून ते मन स्थिर पाहिजे, म्हणजे लक्षात घ्या. आणि मुळातच तुम्ही ठरवायचं की एखाद्या विषयात एखादा होऊ दे चौकोनात, म्हणजे पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमीत एखादा गोल परमिटेड आहे, म्हणजे त्याला परमिशन आहे. 2-2, 3-3 गोल नाही, म्हणजे हे लक्षात घ्या. मग गोल तुम्ही करून गेला म्हणजे गोल करून जा, पण ब्लँक सोडणं ज्याला म्हणतो आपण, ब्लँक सोडणं हे एकापेक्षा जास्त ब्लँक व्हायलाच नाही पाहिजे चौकोनातल्या विषयात. गोल मात्र 2-3 झाले तर होऊ दे, का तर गोलावर आपण सेकंड B राऊंडला येणार आहे. म्हणजे पहिल्या राऊंडला तुम्ही जर गेला पुढं तरी सेकंड राऊंडला ते थोडा विचार केला, मग त्यावेळेला मात्र ते घ्यायचंच आहे चान्स, सोडायचं नाही. एकदा गोल केला म्हणजे त्याला टिक करूनच परत जायचं नंतरच्या सेकंड राऊंडमध्ये. आणि त्यावेळेलाच ठरवायचं हा स्किपच करायचा डायरेक्ट. आणि परत C राऊंडला सुद्धा वाटलं बाबा स्किप आपण
15 केलेत तर अजून 4-5 मारूया. काय आहे आपल्याला पहिल्यांदाच बघितल्या काय वाटतंय उत्तर, किंवा ऑल आहे का, मग घ्या, ऑल घेऊन चला डायरेक्ट. कधी हे तिसऱ्या राऊंडला मुलं काय करतात माहिती आहे का, तुम्हाला मी जर आत्ता सांगायला लागलो आणि तुम्ही जर काय असं ट्रिकचं व्हिडिओ किंवा असं एकानं मला काल पाठवलं की सर मग तसं सांगा, मग काय म्हणजे जेवणापेक्षा काय तुम्ही पापडच खाऊन टाकणार आहे का सगळे अगोदर? ती नंतरची गोष्ट आहे, लक्षात घ्या. मुख्य मेनू काय आहे तो बघा ना. तुम्हाला सोडवायचे तुमच्या ज्ञानावर आधारित, तुम्ही जे काय अभ्यासले आहे त्याच्या आधारित तुम्हाला प्रश्न आधी सोडवायचे आहेत, त्यांना फोकस करा. ते जर त्याच्यावर बोलायला लागलो, मग एखाद्या विधानात जर काय ज्याला सबडक्शन झोन असा जर वैज्ञानिक टर्म असली त्या जॉग्राफीतली, किंवा सायन्समध्ये सुद्धा कॉम्बिनेशन असलं 2 पर्यायांचं, तसा सर्वसमावेशक पर्याय जर ऑल घेऊन तिसऱ्या नंबरच्या पर्यायाचं जर ABCD असेल तर मग तिसरा तसा उचलणं, किंवा 1 आणि 2 दोन्ही असं असेल तर तसं उचलणं, ते काय जरा ओघानं. किंवा तुम्ही जर प्रश्न आणि उत्तर जर वेगात वाचलं तर ते तुम्हाला लगेच जोड वाटतो त्याचा एकत्र. म्हणजे लक्षात घ्या, परत मराठीतून वाचलं पुन्हा इंग्लिशमध्ये वाचून जर बघितलं तर कळतं की प्रश्नातलं वाक्य जे आहे ते पूर्वार्ध आहे आणि उत्तरात एखादा उत्तरार्ध आलेला असतो. असं पण असतं. कधी कधी ग्रॅमॅटिकल ते करेक्ट वाटत नाही, एखादं वाक्य करेक्ट वाटतं, तो पर्याय असतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तिसऱ्या राऊंडसाठी आहेत, पहिल्या नव्हे. पहिल्या राऊंडमध्ये पटपट 30 ते 40, 45, 50 तुमच्या कोटीप्रमाणे 60 असे प्रश्न टिक करून घेणं. जातानाच एक 20 ते 25 असे गोल झाले पाहिजेत. म्हणजे सगळ्या पेपरमधले मी सांगतोय, म्हणजे त्या 20-25 गोलातून, म्हणजे लक्षात घ्या 20-25 गोल केले असते तर त्यातले 20 पुन्हा बी राऊंडला टिक करायचे आहेत. म्हणजे लक्षात घ्या. आणि परत तिसऱ्या राऊंडमध्ये सगळी बेरीज आपली 90पर्यंत कशी जाईल एनकेन प्रकारे ती घालवायला पाहिजे. पेपर किती पण अवघड असू दे 85 ते 90 मध्ये जाऊन बसायचं जाईल. कारण मला माहीत आहे म्हणण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तो एका टप्प्यापेक्षा अवघड नसतोच. त्यामुळे ते 85 ते 90 हा तेवढा अटेम्प्ट हा पाहिजेच. म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे असं हे एक बघा स्टँडर्ड ज्याला म्हणतो ना, ज्याला एक प्रॅक्टिस आहे की बाबा पहिल्या ह्याच्यामध्ये एक 40 ते 50 बबलिंग करा. आणि बबलिंग करत असताना पण असं करा की एक पूर्ण पॉलिटी सोडवला तर पॉलिटीचे बबलिंग करून टाका, इकॉनॉमी सोडवला इकॉनॉमीचे बबलिंग. असं अजिबातच करू नका की सगळा पेपर आधी सोडून घेतला 85 ते 90 सोडवले चला घेऊ बबलिंगला आता. तसं कधी करू नका. आणि करत असाल तर ते बदला ह्यावेळी त्यावेळीच करा. आणि तिथं पण असं कारण म्हणजे आता चांगलं काय बघा, मागं ऑफलाईनला सुद्धा काय लोकांच्या होते असं घडलं होतं की पहिल्यांदाच पहिले 8-9 प्रश्न चुकीचे बबल झाले, म्हणजे वर खाली प्रश्न झाले काय. तर आपण इनफ मॅच्युअर आहोत, लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक आणि मी तुम्हाला ज्या वेळा बघा सांगितले का कधी बघा, तर मी तरी असं बऱ्याच लोकांचं जे पेपर झाल्यानंतरच्या क्वेश्चन पेपर मी बघितलेले आहेत, म्हणजे ज्यांनी नंतर स्कोर मॅक्झिमम काढला आहे 100च्या वर, तर त्यांनी पेपरवर काय गिरगाटा केलेला असतो काय ते मी बघतो आपलं एक उत्सुकतापोटी. तर लक्षात घ्या बऱ्याच जणांचं जितका एखाद्याचा पेपर घाणेरडा झालेला असतो तितका त्याचा काय परफॉर्मन्स नसतो. म्हणजे लक्षात घ्या हे पण मी बघितलंय. आणि मोजक्या खुणा असतात योग्य अयोग्यला, किंवा प्रश्नाच्या तिथंच प्रश्न जिथं क्रमांक असतो 1, 2, 3, 4 त्या प्रश्नाच्या तिथं मग ते पेन्सिलचा वापर असतो आणि त्यांनी पर्यायाचं उत्तर लिहिलं असतं. म्हणजे लक्षात घ्या बऱ्याचदा असं असतं. आणि मग ते काय करतात मग पॉलिटीला बबलिंग करून घ्यायचं, इकॉनॉमीचं बबलिंग करून घ्यायचं, असं ते बबलिंग. किंवा मी असं पण बघितलंय की काय क्रमानच पेपर सोडवतात आणि पहिली जी स्ट्रिप ज्याला किंवा हॉरिझॉन्टल ज्याला आपण रो म्हणतो ना, तर त्यातले 35 प्रश्न असतात बघा, तर ते 35ला केले, पुन्हा 35ला केले आणि पुन्हा राहिलेले 30ला केले. असं पण मी बघितलेलं आहे लोकांनी केलेलं. मग ते मिक्समध्ये येतं, पण ते क्रमानं जातात, ते स्थिर बुद्धीचे असतात, त्यांना नाही फरक पडत. पहिला सायन्स आला तर ते म्हणतात की सायन्सला मी असं आहे जेमतेम आहे, तर जेमतेम प्रकार हँडल करणार, पण सायन्समधून बाहेर पडून पॉलिटिव्ह फोकस करणार. पण काय लोकांचं आहे ना तिथंच गलित गात्र होतात. मग पहिलाच बॉम्ब टाकल्यानंतर धुळला, म्हणजे असं. तर तसं नको. तुम्ही ते हायरार्की ठरवा कोणता. मी तर हायरार्की ठरवायलाच बोलेन तुम्हाला, पण त्यात वेळ घेऊ नका. आणि मग तुम्हाला चॉईस नाही बघा, म्हणजे पॉलिटीतले 15पैकी तुम्हाला 15-14 सोडवायचेच आहेत, जॉग्राफीतले 15-14 सोडवायचेच आहेत, इकॉनॉमीतले 15-15 सोडवायचेच आहेत. चॉईस नाही, त्यामुळे विनाकारण गोल पण वाढवू नका. सेकंड येऊन बघीन अहो ते बघायचंच आहे ना. 15 राऊंड सगळ्या पेपरला झाले प्रश्न, ठीक आहे ना, किंवा 20 झाले, 20पैकी पुन्हा तुम्ही 15 निवडले. आणि राऊंड जे एकदमच नाहीच ते आपण अटेम्प्टच करणार नाही. म्हणजे असे प्रश्न 8 ते 10, म्हणजे लक्षात घ्या
म्हणजे मुद्दे लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. असं एक कॅल्क्युलेशन करून तसं करा. आणि बबलिंग जर जसं तुम्ही सब्जेक्ट घेताय तशा टाईप करून गेला तर ते काय होतं माहिती आहे का, कॉन्सन्ट्रेशन जे लावून ठेवलेलं असतं ते पण जरा हात पण मोकळा होतो म्हणा, किंवा थोडं तुम्हाला त्यातनं रिलॅक्सेशन पण भेटतं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्यामुळं. म्हणजे लक्षात घ्या असं आहे ते पण असतं. परत नवख्या लोकांनी जरा सुरुवातीलाच मी सांगतो, जरा काही लोकांनी त्यांची असते म्हणजे शक्यता दाट असते म्हणजे पास होण्याची. पण माझ्या पाहण्यात असे एक उदाहरणं काही घडलेले आहेत की त्यांनी तिथल्या एन्व्हायरमेंटचं ते नाही का स्कॅनिंग करतात, डोळे कोणाचे स्कॅनिंगच होत नाही, मग एक्झाम म्हणजे तुमच्या हॉलमध्ये येतो, मग तिथं घोटाळा चाललेला असतो त्यांचा काहीतरी टेक्निकल एरर. ते त्यांची जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी नाही ते स्कॅनिंग वगैरे करायची. त्यामुळे तुम्ही ताण घ्यायचा नाही. ते कधी फक्त ते काय होतं आपला वेळ जातो ना तिथं, त्याचा ताण येतो. त्यामुळे एकदम बघा नॉर्मल राहायचं. नवीन लोकांनी त्याला काय घाबरायचं नाही, काही नाही. आणि तुमची एक सवय सोडा, पहिल्यांदा गेल्यानंतर सकाळच्या सत्राचं करून घ्या ना स्कॅनिंग, आणि परत काहीतरी बघत बसा. पुन्हा दुसऱ्या सत्राचं पण करून घ्या. विनाकारण आईट मारत एंडला जाऊ नका. ते म्हणजे काहीतरी इश्यू असला तर लगेच सॉल्व्ह होऊन जाईल ना. आपलं काम उरकून आपलं बाजूला जाऊन राहायचं, असं करा. परत त्या पेपरच्या हॉलमध्ये कधी कधी काय असतो, तो जो तिथला जो व्यक्ती आलेले असतात तुम्हाला पेपर द्यायला किंवा काय, तर ते असतात काय म्हणजे ज्याला म्हणतो ना असतात बावळट छाप असतात. काय काय असे उदाहरणं घडलेत म्हणून सांगतो की आता समजा एखादी विद्यार्थिनी असली तर तिथंच त्या बेंचजवळच थांबणं, मग तिथंच असं ऑफलाईनच्या सुद्धा विद्यार्थिनीबाबत घडलेलं आहे आणि फटका त्याचा बसलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून सांगतोय तुम्हाला. तर तिथं कसलाही ताण घ्यायचा नाही आहे, म्हणजे लक्षात घ्या. आणि ज्याला म्हणतो ना की आपलं लक्ष हे आपल्या भक्ष्यावरच पाहिजे, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळे असल्या गोष्टींना अजिबात महत्त्व द्यायचं नाही. अन्य ॲक्टिव्हिटी कोण कॅन्डिडेट काय करत असेल, कुणाला काहीतरी विचारायचं, कुणाला काहीतरी करायचं, असल्या प्रकारात तिथं सामील होऊ नका. म्हणजे लक्षात घ्या, वेळेत दोन्ही पेपरला वेळेत तिथं पोहोचा. ते जे सोपस्कर असतं ते बैठक क्रमांक टाकणं, बबलिंग योग्य प्रकारे करणं वगैरे काय, ते योग्य प्रकारे तिथं पार पाडा. म्हणजे लक्षात घ्या, त्यामध्ये जास्त ज्याला काय म्हणतो म्हणजे अन्य कोणाशी तिथं संधान किंवा तिथनं काय ओळख, आपण भले आणि आपला पेपर भले. बघा हे बघा पास होणाऱ्यांची थिअरी आहे, म्हणजे लक्षात घ्या. आता मगाशी मी जरा आता लेक्चरच्या पूर्वी जरा थोडा विचार करत होतो बरं का, म्हणजे काय म्हणजे भवितव्य यश मिळवलेले लोक आपल्या जवळून जे पाहिलेले किंवा काय. तर तुम्हाला सांगतो ते पुन्हा सुरुवातीला जे मनाची एकाग्रतेला जे मी बोललो ना त्या संदर्भातच बोलतो तुम्हाला की काय काय वेळेला आहे ना. तर आता मी आता 11-12वीला बघा विवेकानंद कॉलेज कोल्हापूरला माझं झालेलं होतं आणि तिथं म्हणजे लक्षात घ्या की आमच्याच म्हणजे तो मदन नागरगोजे बघा एक IAS आहे मध्य प्रदेश केडर. तर ते आम्ही एकाच वर्गात होतो, लक्षात घ्या. त्याचं स्कॉलर बॅच असायचे, आता असतात का नाही माहीत नाही. 2 डिव्हिजन स्कॉलर बॅच असायची. 10वीला त्यांना चांगली मार्क आहेत अशी लोक. तर आहे ना त्याचं एक आम्ही बघितलं बरं का. त्या मी क्लास टेस्टला असं नाही, पण तिथं 12वीच्या एक्झामला सुद्धा एकत्रच नंबर आला होता. तर मग ते काय तिथंच म्हणजे योगासनं असं नाही परफेक्ट, पण ते असं काहीतरी करणं किंवा काहीतरी असं करणं म्हणजे ते काहीतरी असेल ते स्थिर किंवा काहीतरी असेल बाबा थेअरी वगैरे ते. तर तो कॅन्डिडेट बघा आता म्हणजे जॉग्राफी ऑप्शनल होता नंतर आणि IAS आहे आणि 12वीला सुद्धा तो पहिला आलेला होता, म्हणजे लक्षात घ्या. तर तिथं आता ते स्कॉलर बॅचला सगळेच ते स्कॉलरच होते, लक्षात घ्या. म्हणजे ते अगदी बोर्डात आलेले किंवा काय ते बॅचच तशा होत्या दोन्ही पण डिव्हिजनच. पण तो एक कॅन्डिडेट, दुसरा एक कॅन्डिडेट आहे ना परत म्हणजे इंजिनिअरिंगच्या काळात म्हणजे तसेच बघितले पेपरच्या काळात. म्हणजे आपण बघा तुम्ही जर एखाद्याला जर बघितलं ना वेगळी काही ॲक्टिव्हिटी करताना पेपर हॉलमध्ये, तर तुमच्या मनात प्रतिक्रिया 2 प्रकारच्या असू शकतात. जर काय बाबतीत जरा जिज्ञासा म्हणजे वाढवणारी एखादी असेल म्हणजे तुमची ती कृती एखाद्या कॅन्डिडेटची, म्हणजे एखादी पेन्सिल असते जवळ, पाण्याची बॉटल असते, आपण अतिशहाणा झाला ह्याला कुठं माहिती आहे अजून 8 अटेम्प्ट द्यायचे एखादं वाक्य मनात येईल एखाद्याच्या, आणि दुसऱ्याच्या मनात येईल नाही जरा वेगळे पण आहेच नाही म्हणलं तर तो नोटीस होतोयच. तर तुम्हाला सांगतो मनाला एकाग्र ठेवणं किंवा मनाला शांत करण्यासाठीच्या त्या ॲक्टिव्हिटी असतात आणि तुम्ही सुद्धा तुमचं शोधलं पाहिजे. कुणाचं डोक्यात असतं की मनातल्या मनात पसायदान म्हणणं, ते आता मी नेहमी सांगतो माझी ती पद्धत होती. माझं ते पसायदानचं असतं किंवा
समजा जास्त वेळ असला किंवा काय मग ते डायरेक्ट हरिपाठच जायतो, म्हणजे लक्षात घ्या. तिथे अगदी 8वी 9वी 10वीपासून ती सवय लागलेली. तर प्रत्येकाचं तसं काहीतरी असतं बघा. म्हणजे तुमचे एक ज्याला म्हणतो ना आस्थेची गोष्ट असते काहीतरी, म्हणजे त्याचा आधार हा घ्यायलाच पाहिजे. मी म्हणेन प्रेशराईज ज्यावेळेला आपण होतो, आता कोण म्हणतं की 10, 9, 8, 7, 5, 6 म्हणजे अगदी सीसॅटचा पेपरचा ज्यावेळेला क्वालिफाईंग पेपर नव्हता किंवा UPSCच्या बाबतीत फुल टेन्समध्ये लोक असतात बघा, किंवा अगदी शेवटचा अटेम्प्ट असतो. इथं अटेम्प्टचं तरी काही नाही आहे म्हणजे लक्षात घ्या. पण त्यावेळेला सुद्धा म्हणजे हे वर्क होतं. त्या लोकांना वेड्यात काढणं किंवा काहीतरी वेगळा विषय, तर तसं नाही. त्याला ते गांभीर्य समजलेलं आहे ना, तो त्या प्रकारे त्याला डील करतोय म्हणजे लक्षात घ्या. नाहीतर मग आपल्यासारख्याच काय, एकतर ताण घेणं नाही आणि कुठं स्पर्धेत पण नसणं, आणि ताण घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून मग स्पर्धेतनं बाहेर पडणं, ह्या 2 गोष्टी घडतात. म्हणजे अगदी पेपरला जाईपर्यंत बघा. तर मी तुम्हाला ती आठवण का करून दिली, तर प्रत्येकाचा एक आस्थेचा काही गोष्ट असते. तुम्ही कशावर तरी बिलीव्ह करत असता, एखादी प्रार्थना असू दे किंवा असं पसायदान असू दे किंवा काय असू दे, तर ते तुमचं तुम्ही त्याचा आधार घ्यायला पाहिजे म्हणजे लक्षात घ्या. आणि तुम्ही स्पर्धेत आहात म्हणजे हे तुम्ही स्वतःला सतत समजावून सांगायला पाहिजे. आणि म्हणून मला ह्या गोष्टींचा आधार घेऊन मला कसंही करून स्थिर राहावं लागेल आणि मला योग्य प्रकारे डिलिव्हर करावं लागेल म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे ही गोष्ट तुम्ही पाळायला पाहिजे म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे ते असते म्हणजे काही जणांच्या बाबतीत. तर ते झालं. आता तिथं जे पेपरला मी तुम्हाला सांगितलं की बाबा तुमच्या क्रमानुसार जा. सायन्सचे प्रश्न असले, तुमचं काय जरा कच्च्या प्रमाणात ते झालं असलं तरी एकही प्रश्न वाचण्याचा सोडू नका म्हणजे लक्षात घ्या. आता आज उद्या म्हणजे लक्षात घ्या, जितक्या वेळ तुम्हाला 24चा 23चा पेपर आणि ते उत्तर किंवा काय प्रायमा फेसी फक्त काय दिसते, मला उत्तर आठवायचे नाहीत, मला काय करायचं नाही म्हणजे लक्षात घ्या असं. पण ते कसं कसं काय दिसतंय एवढं फक्त बघणं, त्या उत्तरात किंवा ज्याला काय म्हणतो आठवण्याच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही बघा लक्षात घ्या. मी ते चॅनलवर पण टाकलं होतं, पेपर वगैरे काय सोडवू नका 4-5 दिवसापूर्वीपासूनच. तर ती गोष्ट बघा पाळायची. वेळ शक्यतो पुरत नाही असं होतच नाही, पण एकदम नवी लोक असताना जरा घड्याळाकडे लक्ष द्या. तुमचं एक आकार आहे 50 प्रश्न किती मिनिटात आणि निम्म्यापेक्षा कमी वेळेत म्हणजे 1 तासापेक्षा कमी वेळेत माझे ते बबल करून झाले पाहिजेत म्हणजे लक्षात घ्या. का तर आपल्या शेवटी 10 मिनिटं ठेवायचे आहेत म्हणून, आणि ते राहतात म्हणजे तसं काही नाही. फक्त तुम्ही रमत राहिला, तुमचा स्वभाव दोष तसा असला तर मग ते अवघड होतं. पण बहुतांश लोकांची समस्या हे आहे की तिथं मी जरा टेम्परामेंट माझं नीट ठेवलं असतं, मी जरा लढत दिली असती तर माझं ते झालं असतं. हेच वाक्य असतं. म्हणून त्यावरच कॉन्सन्ट्रेशन करा. मित्र म्हणेन ते तुमच्या स्वसंवादात न होईल, टेम्परामेंट जपण्यात होईल म्हणजे लक्षात घ्या. आणि आता राहिला प्रश्न काय की त्यामुळं अतिरिक्त ताण किंवा ॲसिडिटी, आणि त्यामुळं मग आता कालसुद्धा 2-3 आलेलं आहे म्हणजे असं. पण साधारणतः झोपेवर परिणाम होणं ते पण स्वाभाविक आहे. पण विनाकारण आज आणि उद्या झोप टाळू नका. जरी तुमची जी नेहमीची झोपेची वेळ आहे म्हणजे आता नेहमीची म्हटल्यानंतर तुम्ही म्हणणार की सर आमची आहे 2-1.5 किंवा काहीतरी प्रकार, तर तसं नाही. ते जे काय तुमचे ते 12पेक्षा जास्त म्हणजे 12च्या नंतर साधारणतः 12च्या आतच 11-11:30ला झोपायचं. झोप नाही लागली तर झोपायचं ते लक्षात घ्या. प्रयोग आज उद्या तो करा म्हणजे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, सेंटरला सुद्धा हलक्यात घेऊ नका. जे अनोळखी आहेत, आता काही जणांची बघा भोसरी, चिंचवड किंवा काय अशी काय पडलेले आहेत म्हणजे पडतात नेहमी. पण ते खात्री करा, गुगल मॅपनं सुद्धा खात्री करा, नीट खात्री करा. आणि जर तिथं तुम्ही अगोदर गेला नसाल किंवा ते एकदम तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही जास्त म्हणजे अगदी पेपरला जरी त्यांनी सांगितलं असेल 8:30ला हजर असा, तर काय वेळेला जुन्या लोकांना ते माहीत आहे काय ठीक आहे चालतंय ते 9-9:30पर्यंत 9:15पर्यंत. तसं करू नका म्हणजे लक्षात घ्या. चांगला तुमचा अभ्यास एखाद्याचा कच्चा असला तरी माणूस एखादा पेपरचा ताण घेतो पेपरला जात असताना, असं घडलेलं आहे. म्हणजे चांगल्या कामासाठी जातानाच मग त्या एखादी दुचाकी असेल तर बंदच पडेल, मध्ये कुठं तर ट्रॅफिकच लागेल. त्या तुमच्या नगर रोडला सुद्धा इकडे पुण्यात ट्रॅफिक जाम लागतं बघा. तर कशावरही भरोसा, तिथं वेडा का ठरवेना कोण की जरा ताप होईल पण एक लवकरच पोचण्याचा त्या दिवशी प्रयत्न, तसं नियोजन उद्याच करा म्हणजे लक्षात घ्या. आणि कोणताही विचार न करता ते ओला उबर किंवा असा वापर करा. ते म्हणजे काय अंदाज बांधा, त्याची एक रंगीत तालीम टाईप फक्त एक मोबाईलवर चेक करून बघा म्हणजे उद्या आपण पोचतोय का, उद्या त्याच टायमिंगला कसं ट्रॅफिक असतं किंवा काय इथपर्यंत बघा. ते काय घोटाळा झालेला आहे म्हणजे धावपळ होती. मेन्सला झालेलं आहे मुलांचं, मेन्सला सेवेच्या लक्षात घ्या. म्हणजे होतं म्हणूनच तुम्हाला सांगतोय ते. म्हणजे
एक्सटर्नल फॅक्टर्स असतात ना, त्यांनी काहीतरी घोटाळा व्हायला नको. म्हणजे येत असताना चांगली आणि मग ते एकदा तुमचं मानसिकता खड्ड्यात गेली की पेपरचं मग सोडूनच द्या विषय. धावत पळत मग ते कधी स्कॅनिंग होणार, मग काय सगळा घोटाळा असं होतं. इव्हन पेपरला सुद्धा कोणतरी पेपर वाटणारा चुकीच्या दिशेने ते झिगझॅग पद्धतीने न वाटता काय तर तिथं पण गोंधळ होतो. त्यामुळे पहिल्या लगेच आलेल्या गडबड करू नका. पेपर सगळे पोचले आपलं ते ॲन्सर पेपर सगळीकडे, मग ते लिहा. होतं ते 2 मिनिटात लिहायचं, म्हणजे लक्षात घ्या. आणि सगळ्यांबरोबर होईल ते होईल, आपणच ताण घेऊन काही चालणार नाही, म्हणजे लक्षात घ्या. ही पण गोष्ट आहे. पुन्हा सीसॅटच्या बाबतीत सुद्धा लक्षात आलं म्हणून सांगतो, हलक्यात घेऊ नका ती गोष्ट. अटेम्प्टच्या बाबतीत अटेम्प्ट मॅक्झिमम अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा, म्हणजे लक्षात घ्या. आणि मागच्या लेक्चरला मी आता त्याबद्दल बोललोय, ते आता रिपीट नाही करत. पण कॉम्प्रेन्शनवरच जोर द्या, ते तुम्हाला 5पर्यंत घेऊन जाईल. पण जर मागच्या वेळेला जर कोणी 70-75 असे काटावर झाले असतील तर ह्यावेळेला तुम्हाला अटेम्प्ट हा वाढवावा लागेल. आणि तिथं काय त्यांचा सरप्रायझिंग एलिमेंट असेल असं माझं वैयक्तिक मत नाही. त्यामुळं पण तरीसुद्धा 65, 70, 72, 75 पर्यंत अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा पेपर जोरदार, म्हणजे लक्षात घ्या. त्याला काय ते सोडू नका, म्हणजे ते अजिबातच. आणि खरी भिस्त अर्थातच तुमच्या GS वर आहे. आदल्या दिवशी म्हणजे आता उद्या, तर आता आज सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं जे काय आहे ते उरकून घ्या. आणि उद्या तुम्हाला मनाला वाटेल त्याप्रमाणे, मन सांगेल त्याप्रमाणे. आता मन काय पण सांगेल, जे अशक्यप्राय गोष्ट पण करायला सांगेल तिथं. म्हणजे मी गेल्या आठवड्याभरात ती गोष्ट बघितलेली नाही, पण आता जर मी बघितली तर मला 2-1 प्रश्नांना लाभ होईल. असा लाभ होत नाही. कुणी जर सांगत असेल त्यावेळेस दुर्लक्ष करा. कोणताही व्हिडिओ मोटिवेशनल किंवा ज्याला म्हणतो आपण मटेरियलचा सुद्धा व्हिडिओ अजिबात बघू नका. कारण कुणी अति महत्त्वाचं लास्ट मिनिट रिव्हिजन, लास्ट सिरीज, काय सिरीज, त्यामध्ये काय सुद्धा तुम्हाला फायदा मिळणार नाही. मग त्याला मनस्तापाला सामोरं परत नंतर जावं लागेल, म्हणजे लक्षात घ्या. आणि आता सगळ्यात मोठी गोष्ट की तुमच्याजवळ संचित जे आहे आत्तापर्यंत आलेलं, म्हणजे अनुभवाचं असेल किंवा आता मटेरियलच्या भाषेत जे काही गोष्ट असेल, गेल्या काही दिवसात केलेलं जे काय तुम्ही कष्ट असेल, तर त्या गोष्टीवर तो विश्वास तुम्ही ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही नाही ठेवणार तर कोण ठेवणार? विश्वास ठेवायला पाहिजे, म्हणजे लक्षात घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे नेहमीच की काय, की तिथं 4 पर्याय आहेत, लक्षात घ्या. ते डिस्क्रिप्टिव्हची काही एक्झाम नाही आहे. म्हणजे जितकं तुम्ही मेंदूला म्हणजे रिलॅक्स ठेवाल तितकं ते त्या 4 पर्यायातून योग्य पर्यायापर्यंत पोचायची म्हणजे एक रस्ता तयार होईल, म्हणजे लक्षात घ्या. आणि जर तो काय जळमट घेऊन गेला, काय अगोदरच काय प्रिलोडेड काय गोष्टी घेऊन गेला, तर मग ते कठीण होऊन बसेल, म्हणजे लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो अगदी 1857च्या उठावर नेतृत्व कुठे केले. मी असं तोंडातून आता वाक्य काढेपर्यंत बघा जरा छातीत धडधड झाली असेल कोणाची तरी. म्हणजे आता काय 1857च्या वर, तर ही मानवी स्वभाव आहे, तो लक्षात घ्या. तर बाबा ती नेता आणि ते हे अगदी 5वीच्या पुस्तकापासून त्या जोड्या आहेत. पण तुम्हाला सांगू का, ते सुद्धा मग कठीण व्हायला होतं, म्हणजे लक्षात घ्या. राणी लक्ष्मीबाई महिला आहे आणि झाशी म्हणतो म्हणून झाशी राणी लक्ष्मीबाई. बाकी मग नानासाहेब पेशवे आणि अगदी तात्या टोपे, ते दुसरं पण जर एखादा जर व्यक्ती आहे, म्हणजे लक्षात घ्या. तरीसुद्धा आपल्याला मग काय कळत नाही. मग अवध, मग अयोध्या, मग दिल्ली, मग अजमेर, मग काय पण असं येतं. आणि हे स्वाभाविक आहे. मग लगेच सांग कूल, म्हणजे लक्षात घ्या. आणि पुन्हा मग जरा थोडा विचार करून मग तिथंपर्यंत जायचं आहे, म्हणजे स्थिर राहायचं आहे बघा. आणि आता असं उद्या काय आठवतंय काय नाही, हिस्ट्री असू दे, पॉलिटी असू दे, इकॉनॉमी असू दे, जॉग्राफी असू दे, काही नादाला लागायचं नाही. आणि जर एखाद्या वाक्यात जर तुम्हाला सांगायचं असेल ना, तर तुम्हाला एक सांगेन बघा. तर हिस्ट्रीमध्ये म्हणजे आता पॉलिटीपासून आपण चालू करू. तर पॉलिटीला बघा, तुम्ही ज्यावेळेला येईल त्यावेळेस तुम्ही पॉलिटीत उघडे पडाल, म्हणजे लक्षात घ्या. पॉलिटीच्या बाबतीत एक गोष्ट आहे बघा, की तुमची टेंडन्सी असते ना, बघा तुम्ही वर्तमानपत्र वाचायला घेतलं, तुम्ही एखादं तुमचा सोर्स मटेरियल वाचायला घेतलं, तर त्यामध्ये अयोग्य विधान असतात का हो? म्हणजे अयोग्य विधानच आहेत आणि योग्य आणि अयोग्य विधान मिक्स आहेत एखाद्या लेखात, असं असतं का? नाही, सगळंच योग्य असतं. आणि आपल्याला योग्य तेच वाचण्याची, म्हणजे योग्य जे असतं तेच आपण वाचत असतो, पुस्तक म्हणा काय. तर त्यामुळे पेपर समोर आल्यानंतर ते सगळं तुम्हाला योग्य वाटायला लागतं. त्यातलं अयोग्य काहीच वाटत नाही. सगळं समान फॉन्ट त्यांचा, तर एकदम आयोगाचा एकदम व्यवस्थित फॉन्ट, व्यवस्थित पेपर, मग सगळं योग्य वाटायला लागतं. आणि तिथं गल्लत व्हायला लागते बघा, सगळंच बरोबर वाटायला लागतं. म्हणजे त्यामुळं तुमच्याजवळ जे काय डोक्यात कन्सेप्च्युअल साठवलं असतं, मटेरियलच्या भाषेत साठवलं असतं,
त्याचं ॲप्लिकेशन बघा त्या प्रश्नात करायचं असतं, लक्षात घ्या. प्रश्न दिलाय म्हटल्यानंतर त्यात योग्य असणार अयोग्य असणार. मग लक्षात घ्या, तुमचं ज्या वेळेला तुमच्याजवळ असणारं डोक्यात ते त्याला ज्यावेळेला आव्हान दिलं जातंय किंवा ज्याला आपण म्हणतो संपतंय बाबा ते, आणि मग तिथं मग तुम्ही लॉजिकचा वापर करा. पहिल्यांदाच शिरायचं नाही, हे निगेटिव्ह वाटायला लागलं हे पॉझिटिव्ह वाटायला लागलं. म्हणजे लक्षात घ्या, का तर तुम्हाला 4 विधान असल्यानंतर हमखास चुकीचे 1 आहे 2 आहे, मग आधी 75% पोचणं, मग परत 50% पोचणं, म्हणजे 50% आधी पोचणं, मग 75% पोचणं आणि मग टिक करणं. म्हणजे ह्या तुम्हाला अगदी तुम्हाला सांगतो निम्म्यापेक्षा जास्त प्रश्नांना, म्हणजे 40% प्रश्नांना, म्हणजे 40 प्रश्नांना असं करावं लागणार नाही, पण 60% म्हणजे बाकीच्या उरलेल्या प्रश्नांना असं करावं हे लागणारच आहे. म्हणजे लक्षात घ्या, हे गृहीत आहे. म्हणजे लक्षात घ्या, त्यामुळं माझे भंबेरी उडलेले सुसंवाद चालू होतो. 10-20 प्रश्न सुरू झाल्यावर की मग काय खरं नाही, किती पण केलं आपण केलं, सगळं झालं, सरांचे लेक्चर झालं, पण काय खरं नाही, माझं हे असंच. कोणाला तरी डिस्क्रिप्टिव्ह आठवायला चालू होईल, कोणाला 26 आठवायला चालू होईल, तर लगेच मनाला जागेवर आणायचं. नाही, ते पण सांगितलं असं होणार, आपल्याला ह्या पेपरवर लक्ष केंद्रित करायचं आणि लढायचं. दॅट्स इट. असं लगेच स्वतःला तिथं आणायचं. मी आत्ता जर अवधान सोडलं तर बट्ट्याबळ होणार. म्हणजे लक्षात घ्या, लगेच सांगायचं आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळायचं आहे. हा संवाद आहे बघा, त्याला लगेच जागेवर आणायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, ते कितीही कठीण असू दे, कितीही तुम्हाला तिथनं ज्याला काय म्हणतो आपण दाबवत असू दे, तरी सुद्धा तिथं प्रतिकार करून तिथं ठाण मांडून राहायचं आहे. म्हणजे हे लक्षात घ्या. मग त्या पॉलिटिक्सच्या बाबतीत बघा असं घडेल की ते बरोबर वाटायला चालू होईल, पण तुम्हाला तुमच्या जे काय वाचले, जे काय पाहिले, त्याचं तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे त्या पॉलिटिक्स त्याला हे नाही, आणि त्याला पवित्र असं मानू नका. म्हणजे लक्षात घ्या, असं वाक्य दिसतंय, असं हे बरोबर असेल बरं का, हे चूक असेल बरं का, तसं नाही. त्यातलं मग त्या वाक्यातलं मग तुम्हाला ज्याला मूलभूत सिद्धांत म्हणतो आपण, जे काय असतात त्या समजा फंडामेंटल राईटमधला असू दे, डीपीएसमधला असू दे. म्हणजे लक्षात घ्या की घटनेची काय आहे, व्यापक लोकहित म्हणजे पब्लिक वेलफेअर, तिकडं नेणारा पर्याय कुठला आहे का. म्हणजे लक्षात घ्या, आर्टिकल 311 वर प्रश्न आला म्हणा, कुठला पब्लिक सर्व्हिसेस येऊ दे किंवा काय, तिथं मग पब्लिक म्हणजे ज्याला वेलफेअर म्हणतो आपण, म्हणजे लोककल्याण किंवा काय, त्याच्या तिकडं नेणारा पर्याय, म्हणजे तिथंपर्यंत तसं जाणं. म्हणजे पॉलिटिक्सच्या बाबतीत तशी गोष्ट आहे म्हणा. इकॉनॉमीच्या बाबतीत तुम्ही अगदी आक्रमक पद्धतीनं जायला पाहिजे, जोरदार जायला पाहिजे. ते तुम्हाला कितीही म्हणलं तरी इतर तुलनेत सोपंच जाईल. म्हणजे इतर विषयांच्या तुलनेत, म्हणजे 2-3 राज्यसेवा, पूर्व परिषद, इकॉनॉमिक्स टॉपिक हलणार नाहीत, ते उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकतात. आक्रमक राहायला पाहिजे. जॉग्राफीबाबत मग त्यांनी ट्रेंड तसाच ठेवला तर तुम्ही आता ट्रेंडशी त्या अवगत झालेला आहात. म्हणजे लक्षात घ्या, तरी पण तिथं जॉग्राफिकल टर्म म्हणजे तिकडं लक्ष देणं, ज्याला आपण म्हणतो आपलं टेक्निकल काय त्यांनी वर्ड्स वापरलेत का पर्याय, तशा पद्धतीचं उत्तर आहे का, तसं करणं. आणि एक स्वतःचा लगेच ग्रह 2 प्रश्न वाचले, महाराष्ट्र जॉग्राफीवर जास्त प्रश्न आले, लगेच असा ग्रह करून नाही घ्यायचा. का तर 15च्या 15 तर महाराष्ट्र जॉग्राफीवर येणार नाहीत मग, किंवा तुमच्यासाठी अवघड असणार समजा वर्ल्ड जॉग्राफी किंवा काय असं. मग मी सुद्धा आता एक्सपेक्ट करायला लागलो ना, तिथलं मला तर अवघड जाईल महाराष्ट्राचं असं, म्हणून एक्सपेक्ट करायचंच नाही. पण कितीही टाळलं तर तिथं जाऊन जी गोष्ट घडणार आहे त्याचा फक्त मी आत्ता उल्लेख केला. पण आपण प्रत्येक प्रश्नाला त्या प्रकारेच म्हणजे न्यूट्रल प्रकारेच सामोरं जायचं आहे. पण पहिल्यांदा जे उत्तर सुचतंय ना त्याच्यापासून हलायचं नाही बाजूला. म्हणजे लक्षात घ्या, मग कोणता पण विषय असू दे. मग जॉग्राफीत तुम्हाला तिथं मिक्स अनुभव जसा 23-24ला आला होता तसाच येण्याची दाट शक्यता आहे. का तर अलीकडच्या कंबाईनच्या परीक्षेत किंवा मागच्या परीक्षेत सुद्धा तसंच दिसलेलं आहे ते चित्र, म्हणजे तेच कंटिन्यू झालेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या. आणि हिस्ट्री बाबतीत काय हे घडतं बघा, जरा मी डोकं शांत ठेवलं असतं तर बरं झालं असतं बाहेर. मला बरेच जणांचं तेच आहे, 2-3 प्रश्नांना फरक पडतो. पण लक्षात घ्या, खूप सजग राहायचं आहे. म्हणजे ओळखीची नावं, ओळखीची संस्था, म्हणजे लक्षात घ्या, तर तिथं धाडस करायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि धाडस करायचं आहे. म्हणजे ते सोडायचं नाही ते. म्हणजे आणि हिस्ट्रीमधनं काय होऊ शकतं की जरा तुमचे ब्लँक प्रश्न जास्त जाऊ शकतात कधी कधी, तर ते नका जाऊन देऊ. म्हणजे माझं तर मत आहे, ते विज्ञानात जाऊ दे किंवा एखादा कर्णमध्ये गेला तर जाऊ दे. पण कसं असते, कानावर पडले असतं, दूरनं कानावर पडले असतं हिस्ट्रीचं एखादं, आणि ते एक ज्याला म्हणतो ना सिक्स सेन्सनं बरोबर येण्याची दाट शक्यता असते तुलनेनं, म्हणजे करंट आणि सायन्सपेक्षा, म्हणजे हिस्ट्रीत मी म्हणतोय तर तसं. आणि मग राहिले हिस्ट्री आणि म्हणजे पर्यावरणाचं काय आता काय सांगायला हे नाही. म्हणजे लक्षात घ्या, 3 ते 4 प्रश्न असतात, पण तिथं सुद्धा तुम्ही जुन्या PYQच्या आधारे त्या उत्तरापर्यंत जायला पाहिजे.
आणि सायन्स आणि हे करंट बाबत सांगेन, सायन्स बाबत आहे ना, तुम्ही कितीही कमी केलं असेल काय, 20च्या 20 प्रश्न, 18 प्रश्न, 20च्या 20 प्रश्न हे वाचायचे आहेत, लक्षात घ्या. मग सर्वसमावेशक, मग ऑलला जवळ जाणारे 2 पर्याय एकत्र केले, अशा गोष्टी शोधल्या पाहिजेत. मग जर कुठं आधार लागत नाही तिथं, म्हणजे लक्षात घ्या. उद्याच्या दिवसात मग तुम्हाला जर काय फिजिक्स केमिस्ट्रीमधले फॉर्म्युले म्हणजे अपेक्षा येणार आहे म्हणून नव्हे, पण जर आकडे बदलून गोष्ट त्यांनी आणली, म्हणजे आणली होती एकदा, तर तशी आणली तर धक्का बसायला नको म्हणून ते करणं. आणि तुम्हाला एकदा बघा, एखाद्या लेक्चरला मी असा पण प्रयोग केला होता, म्हणजे कशाही पद्धतीनं कॅल्क्युलेशन करून ते उत्तरापर्यंत ते उत्तरं आणलेले आहेत, म्हणजे लक्षात घ्या कॅन्डिडेट मुलांनी, म्हणजे काय पण प्रकारे कॅल्क्युलेशन करून. त्यामुळं जर अगोदरच आपण फक्त जर व्हॅल्यू बदलल्या आणि प्रश्न तोच ठेवला तर घोळ व्हायला नको, म्हणून काळजी करायची. आणि दुसरी काळजी काय माहिती आहे का, की जर बेसलाईनला ते गेले बालभारतीच्या लेव्हलला तर मग अवघड होईल, मग मेरिट वाढेल आणि मग सायन्समध्ये मार बसेल. त्यामुळं कधी कधी वनस्पती वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण किंवा तुमची ह्युमन बॉडी आहे त्याच्यावर जर काही सोपे प्रश्न आले तर आपल्याला बरोबर येण्याची शक्यता वाढते. कधी ना कधी वाचलेलं असतं काय असतं संस्थेत, आणि तुम्ही जर एकदम नकारात्मक माइंडसेटनंच तिथं सामोरे गेला ना, मग नाही जमणार, मग ते नकोच वाटणार ते घ्यायला. ते झालं. आणि करंट बाबतीत सुद्धा तुम्हाला सांगतो, मला आज सुद्धा कोणीतरी सांगितलं बघा, की ते एकत्र जे PYQ बाजारातले टेस्ट घेऊन त्यातले जे बघितले होते, म्हणजे मला वाटतं कंबाईनचे कॅन्डिडेट असेल तर त्याचा खूप चांगला फायदा झाला म्हणून. आणि तुम्हाला सांगतो, अंमलबजावणी छायागोळच्या माध्यमातून अनेकदा तुमच्या मटेरियलला तुम्हाला काय केलेलं आहे, रिवाईज झालेलं आहे सिस्टमॅटिक प्रकारे, तुम्हाला माहीत आहे ते. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, की एक्झाम पुढे गेल्यामुळं बऱ्याच जणांना पहिल्याच त्या लेक्चरमध्ये जर आता तुमच्यात काय कमी असेल करंटची किंवा काय, ती भरून काढा. आणि तरी पण जर काय राहिलं असेल लक्षात घ्या, तर ती पोकळी मानू नका. ती पोकळी मानून घोळ झालेला आहे असं घडलेलं आहे. आणि 10पेक्षा कमी मार्क, म्हणजे 10पेक्षा कमी प्रश्न सुटून सुद्धा जरी तिथे 20 प्रश्न आले, एक्झाममध्ये 18 प्रश्न आले, पण 10पेक्षा, मी आता नाव घेत नाही, घेतले बऱ्याचदा, पण आज लोक ते अधिकारी आहेत, 9 बरोबर आलेत, पण तिथं त्यांना सायन्स आणि अन्य विषयांनी साथ दिलेली आहे. त्यामुळे एखाद्या विषयानं मार खाल्ला म्हणून तुम्ही स्पर्धेतनं बाहेर जाता असं नसतं, शेवटपर्यंत लढायचं असतं. लक्षात घ्या, करंट असलं तरी आपण काय असंच गोष्ट केलेली नाही, म्हणजे लक्षात घ्या की अशीच वाऱ्यावर सोडलेली नाही. त्यामुळे केलेलं आहे, ओळखीचं वाटलं मग ते पर्यायाकडे बघणं, काय करणं आणि मगच त्याला डील करणं, म्हणजे बघणं काय प्रकार आहे, कुठं फसवू शकतात, काय करतात. मग तुमचं आहे नाही तेवढं PYQ बघण्याचं जे काय कसब आहे ते पणाला लावून आणि मग त्या उत्तरापर्यंत जाणं, मग लक्षात घ्या. पण तिसऱ्या राऊंडनंतर हे तुमचे प्रश्नांची संख्या हे 87 ते 90, 92, 94, 96 अशी असायलाच पाहिजे. आणि CSATला तुम्ही 65+, मी ते खूप सांगितलं नाही असं डायरेक्ट 70+ किंवा 75, म्हणजे असं नाही. तर काय बरीच लोक 75 सांगतात, पण आपलं 65+ तुमचा तिथं अटेम्प्ट पाहिजे बघा, लक्षात घ्या. काही करून 69 तसा अटेम्प्ट गेला पाहिजे, म्हणजे ती गोष्ट पाळा. आणि तुम्हाला नेहमी सांगतो त्याप्रमाणे कुणी काय वेड्यात काढणार, पण पाण्याची बॉटल नक्की जवळ ठेवा. डिहायड्रेशन होऊ देऊ नका. डिहायड्रेशन नंतर इरिटेशन, म्हणजे तुम्हाला काय इरिटेट व्हायला होतं आणि मग अस्वस्थपणा, मग चालूच झालं, मग ते डायरेक्ट तिकडे हॅम्पर होणार. त्यामुळं जरी आत्तापर्यंत काय लोक पाण्याची बॉटलसुद्धा वापरत नाहीत, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे असं असतात, त्याचा अर्थ ते काय पास होत नाहीत असं मी नाही म्हणत, पण उद्या आणि परवा पाण्याचा वापर करा. ते जवळ एखादं ज्याला म्हणतो बाजारातनं ते संत्र येतं बघा, किंवा आता सीडलेस संत्री पण आलेले आहेत बघा, लक्षात घ्या. असती क्वालिटी चांगली, ते छोट्या आकारात असतात, तसं काय जवळ ठेवा. आणि संध्याकाळी पण आता व्यवस्थित जेवण करा. उद्या सकाळी संध्याकाळी तेलकट असं काही खाऊ नका. आणि ते मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्या जे काय आहे की ते एक सकाळच्या सत्रात तुम्ही कितीला निघणार आहे त्या दिवशी, किंवा जे काय उद्याच निघतील समजा ज्यांचं लांब सेंटर आहे ते, तर पण जे परवा सकाळी निघणार आहेत त्यांनी एक रंगीत तालीम, म्हणजे स्वतः जाऊन येणं नव्हे, पण ते मोबाईलवर जरा चेक करून बघायचं आपण ते तेवढ्यात पोचतोय का किंवा काय, त्या गोष्टी करा. आणि पुन्हा एकदा की स्वसंवाद करायचा आहे, म्हणजे लक्षात घ्या, आत्ता करायचा आहे, सकाळी उद्या करायचा, दुपारी करायचा, संध्याकाळी तुम्हीच तुमच्याशी बोलत राहायचं आतल्यात. ते खूप महत्त्वाचं असतं, लक्षात घ्या. ते खूप 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 महत्त्वाचं असतं, म्हणजे लक्षात घ्या. ते आता त्याचं महत्त्व सांगायला म्हणजे ते तुम्हाला म्हणजे फक्त बोलून उपयोग नाही, ते तुम्हीच गोष्ट करायला पाहिजे. का तर पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला तुमच्याशिवाय अन्य कोणी ओळखू नाही शकत. आणि
ते आता मोटिवेशनचं बोलणार नाही, पण तुम्हाला माहीत आहे की आपण मागच्या 40 दिवसात ठरवल्या 40च्या 40 तुम्हाला तशी कोट देऊन त्याला मी सांगितलं होतं मला काय वाटते त्या कोटकडे बघितल्यावर. तर असं असतं बघा ते. तर तुमच्या समजा जर आपण एक्झाम एक्सटेंड झाल्यापासून जरी बघितलं तरी पण तुम्हाला ज्याला म्हणतो ना आपण एक चुस्त म्हणण्यापेक्षा आपण ज्याला म्हणतो ना एक अलर्ट मोडमध्ये ठेवायचं बघा काम माझ्यापर्यंत मी केलं होतं. आता काय अंशी काय जणांच्या बाबतीत अगदी परफेक्ट जमलं, काय बाबतीत ते काय लोकांना आता नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात, अशांना पण शेवटच्या आठवड्यात अडचणी आल्याच आणि येतातच. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे येतातच त्या, म्हणजे लक्षात घ्या. पण त्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित केलं की मग अडचणी दिसायला लागतात, म्हणजे लक्षात घ्या. तसं नको. तर त्यामुळं आपण काय आत्तापर्यंत काय सहजच इथंपर्यंत आलेलो नाही. आणि ज्या लोकांना जी भीती असते बाबा मला पहिला ब्रेक थ्रू किंवा आत्तापर्यंत माझी कोणतीच पूर्वपरीक्षा सुटलेली नाही प्रिलिम, त्यांना मी आत्ताच मागच बघा काल परवाच तुम्हाला सांगितलं इथे की असं नसतं. प्रत्येक पराभवातून आपण शिकत गेलेलो असतो. आणि ज्या वेळा तुमचा पराभव झाला, समजा आम्ही आमच्या काळात अपयशी ठरलो स्पर्धा परीक्षेत, म्हणजे लक्षात घ्या, पण ते नंतर आज तसंच राहिलो आहे का? नसतो राहिलेलो. दर अटेम्प्ट गणिक आपण एक सुपेरियर बनत चाललेलो असतो. त्यामुळं तुम्ही ते 24चे तुम्ही नाही आहात, मी 23चा नाही आहे, मी 23ची नाही आहे, 24ची नाही आहे, मी आता 25चा आहे, हे स्वतःला लगेच सांगायचं. मग म्हणजे लक्षात घ्या, मग स्वतःला पुश करत 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 मग ते बघा तुमचा क्लायमॅक्सला परफॉर्मन्स योग्य वेळी योग्य प्रकारे तो झाला पाहिजे. लक्षात घ्या, असं करा. आणि तुमची जागा कोणाला घेऊन देऊ नका, म्हणजे लक्षात घ्या. एवढंच तुम्हाला मी सांगेन. प्रश्न काय पाठवले लोकांनी, पण त्याच्या दरम्यान मी बोललेलो आहे, तर त्यांचं मग तुम्ही बोलाच. मला कालच मेसेज आले होते, लेक्चर सर घ्या. मग ते मुद्दाम मग म्हणलं आत्ताच बघूया, आजच ते घेऊया. आणि मला जे काय वाटलं ते बघा थोडं मी मांडलं आहे. फक्त ते जरी कोणाला वाटणं स्वाभाविक आहे की प्रश्न काय त्यांना सांगून आयडिया बिड्याच्या कुठंच भानगडीत पडू नका, तिकडं जाऊच नका. माझं तर मत आहे. तुमचं लास्ट कोणतरी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू द्यायचा प्रयत्न करेल, असं करा. ते काय होतं माहिती आहे का, तेच बसतं, त्याचाच एक चष्मा बनतो आणि पहिल्या क्वेश्चनपासून तेच चालू होतं. सगळ्यात डेंजरस आहे ती गोष्ट, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे असं आहे. मग काय होतं माहिती आहे का, गेले 6 महिने 8 महिने 9 महिने वर्षभर केलेली मेहनत म्हणजे शून्यच बनते. आणि मग ट्रिक्स लॉजिक हे अशाच गोष्टी आपण आपलं पण आत्ताचं मन हे काय असतं, एक संवेदनशील झालेलं असतं. आणि मग लगेच आपण आपलं डोकं कोणाच्या तरी खांद्यावर टाकायला बघतो, बरोबर असंच मग चालू. आणि तेच आठवायला. तसं नाही. तुमचा मुख्य गाभा जो आहे, तुमचं मटेरियल ते घेऊनच पुढं तुम्हाला जायचं आहे, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं जे काय तुम्ही आत्तापर्यंत केलेला अभ्यासच तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. फक्त तिथं आत्ता काय आहे, अभ्यास महत्त्वाचा नसून त्यापासून जरा बाजूला राहायचं आहे. असं 6 तास 8 तास मग सगळंच एक फक्त सेक ऑफ ज्याला म्हणतो ना, कन्व्हिनियन्स ज्याला म्हणा, किंवा एक तुमच्या एक सगळीकडं एक टच झाला माझा, त्या प्रकारे तुम्ही एक जसा वेळ मिळेल, कुणाचा प्रवास असतील, कोण कसं आहे, उद्या जर 4-5 तास मिळाले तर सर्व एक 6 तास जरी मिळाले तर प्रत्येक विषयाला 1-1 तास दिला आणि एक ओव्हरव्ह्यू घेतला तरी ते पुरेसं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे असं आहे. ती गोष्ट करा. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेतच. आणि असं काही नाही की मी उद्या बोलणार नाही, उद्यासुद्धा बोलीन, थोडा वेळ बोलीन, समजा 5-10 मिनटं, पण बोलीन, असं काही नाही. ते तुम्ही मेसेज दिला तर मग बोलीन, अदरवाईज मग त्यामुळं म्हणलं काय लोक लेक्चर करतील, काय करणार नाहीत, कोण त्या ट्रॅव्हलिंगमध्ये असेल, कोण तिकडे जात असेल सेंटरकडे, त्यामुळे म्हटलं ते आजच बोलावं. आणि आज सगळे रिलॅक्ससुद्धा सापडतील, त्यामुळे मी बोललो. उद्या पण काय शनिवार आहे, उद्या पण मी बोलू शकतो सकाळी किंवा समजा ह्याच टायमिंगला किंवा कसं, ते तुम्हाला मी ग्रुपवर देईनच, लक्षात घ्या. आणि आज काय टाईम टेबल जे गोल्डमध्ये देत आहेत तुम्हाला वाटलं तर द्या, अदरवाईज देऊ नका. उद्याच टाईम टेबल काही द्यायचं नाही आहे, लक्षात घ्या. आणि पेपर नंतर मग बघू. आणि आत्ता डिस्क्रिप्टिव्हचा किंवा पुढचा MPSC 2026 डिस्क्रिप्टिव्ह हे सगळं ढगात जाऊ द्या, बिलकुल विचार करू नका. फक्त 9 नोव्हेंबर मी आणि मीच स्वतःचाच माझा स्वतःशी संवाद, ह्या गोष्टी अगदी मग तिथं अन्य कुटुंबातली व्यक्ती किंवा कोण काय कोणाला मध्ये आणू नका. तुम्ही आणि तुम्हीच, म्हणजे लक्षात घ्या. तुमचाच तुमच्याशी संवाद घडू द्या, तुम्हीच तुम्हाला सेंटरपर्यंत घेऊन जा, तुम्हीच तिथं तुम्हाला आधार द्या आणि तिथं अटॅकिंग मोडमध्ये असा. तर एवढंच इथं थांबूया आपण.
आणि तुम्ही जर कुणी जर मला लिहिलं अजून स्पेसिफिक नाही सर ह्याच्यावर जरा बोला त्याच्यावर, तर नक्कीच बोलीन मग. आणि जर ते ज्याला म्हणतो ना आपण की इसेन्शियल असेल तर बोलीन, पण त्या वैयक्तिक मग त्याच्याशी बोलीन मग, समजा ती गोष्ट बोलायची असेल तर, इतरांच्यावर परिणाम न होता. त्यामुळं तसं करा. आणि उलट धाडसानं काय काय लोकांनी चांगल्या भावना मांडा म्हटल्यानंतर मन मोकळं केल्यासारखं अतिशय म्हणजे तसं पण चांगलं बघा. कुणी आता बघा त्या ह्यांचा पहिलाच अटेम्प्ट आहे बघा, तुम्हाला सांगतो तरी पण त्या ज्यावेळेला परीक्षा एक्झाम पुढं मला वाटतं गेली नव्हती ना, त्यावेळेला ते एकदम तणावात होते, लक्षात घ्या. तरी पण बघा मी प्रयत्न करतो वाचायचा आणि आपण तिथं थांबू. बघा म्हणजे जरी असलं तरी ते आहे, म्हणजे मला म्हणजे लक्षात घ्या पेशंट आहेत डॉक्टर समजा, म्हणजे आता त्या दोन्ही मुलींना वाटेल की आपण डॉक्टर, दोन्ही विद्यार्थी आहेत, दोन्ही पण डॉक्टर आहेत, लक्षात घ्या. असं आहे. मागच्या 5-6 महिन्यापासून स्टडी चालू आहे. आता त्याचा अट्टहास केलाय, म्हणजे आईन तोंडावर आलं की भीती ही वाटतेच, आणि मनात ना की भीती ही त्यांनाच वाटते जे फुल डेडिकेटेड असतात. असंच काही माझ्याबद्दलही. ठीक आहे, समजून घ्या. तो मोमेंटम मेंटेन केलाय तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक टार्गेट वेळोवेळी पूर्ण करण्याचा, तुमचा एक मेसेज फॉलो करण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. तरी एकीकडे थोडंफार झालं, इकडे तिकडे थोडंफार झालं असणार, पण कच नाही खाल्ला, काही केल्या, ओढून ताणून आणलंय इथपर्यंत आता. म्हणजे हे अनुभवलेलं कळतंय बघा. म्हणजे तुमचा एक मेसेज हे असा केलेला आहे, इकडे तिकडे थोडं झालं असेल पण, आणि हे मला टाइम टेबलमधनं पण त्यांच्यात दिसलेलं आहे बघा, कंटिन्यूस आलेलं आहे. आणि ते जरा मागचं ज्यावेळेला वेळ वाढला नव्हता प्रिलिमचा त्यावेळेला ह्या व्हायबल सुद्धा होत्या, पण हे नंतर जरा ज्याला म्हणतो ना स्थैर्य नाही म्हणता येणार, पण तिथपर्यंत ती गोष्ट गेलेली आहे. कसा विचार करायला पाहिजे तसाच तो विचार आहे, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे न्यूट्रल तटस्थ विचार आहे बघा, म्हणजे लक्षात घ्या. तर बघा आता हा आठवडाही पूर्ण आक्रमकतेने वापरला आहे. जे तुम्ही जसं सांगितलेलं तसं माझं 100% द्यायचा प्रयत्न केलाय मी. तरीही भीती वाटतेच, निगेटिव्हिटी येतेच, शंका येतेच, पण कृती करायचं थांबलेलं नाही. राहिलेले 1-2 दिवस काही करेनच. आता बस त्या दिवशी ते 2 तास टेम्परामेंट कसं मेंटेन करायचं, मैदानात उतरून शांततेनं कसं लढायचं हेच जिकिरीचं असणार आहे. आणि सगळ्यांसाठीच आहे, लक्षात घ्या. हे टेम्परामेंट जपणं, स्थिर ठेवणं आणि आक्रमक असणं. असो ते काही, पण मला तुम्हाला खूप थँक्यू म्हणायचं आहे सर. रिझल्ट काही असो, पण तुम्ही जे मार्ग दाखवलात किंवा स्पर्धा परीक्षा काय आणि कशी असते हे तुमच्याकडून कळालं. आता ह्यांचं बघा त्यावेळेला ज्यावेळेला पहिल्यांदा कॉन्टॅक्ट झाला होता 5-6 महिन्यापूर्वी, त्यावेळेला पुण्यात ह्यांचं नियोजन होतं, पण मी सांगितलं काय गरज नाही. दोन्ही विद्यार्थी डॉक्टर आहेत, त्या दोन्हींना पण मी सांगितलं पुण्यात यायची गरज नाही. आणि त्यांनी ते ऐकलेलं आहे, लक्षात घ्या. ते तिथंच आपापल्या गावी राहून त्यांनी केलेलं होतं. तुम्ही खूप इन्स्पायर केलं रुद्रममध्ये, ज्यामुळे माझा आत्मविश्वास अजून वाढला, अजून जोमाने मी करू शकले. अजून आहे खूप बोलायचं, पण आता थँक्यू व्हेरी मच सर, एवढंच म्हणेन. आणि मी सांगितलं बघा, गुड हाच विचार हवा. रिझल्ट काही असेल, आपल्याकडून आपल्यापरीने बेस्टच द्यायचे, इतकंच तर खूप महत्त्वाचं आहे बघा. आणि पहिल्या अटेम्प्ट अंती आणि कॅलिबर आहे, म्हणजे कसं कुणाचा पण मेसेज वाचत नाही मी तसा, म्हणजे लक्षात घ्या जी काही गोष्ट आहेत. का तर हे नंतर कधी ना कधी गोष्ट ते ठळक पुढं येऊन येतेच, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे असंच आहे ते. मागे मला वाटतं 1 वर्षापूर्वीच आता एकच परत अपलाईनची कॅन्डिडेट होती बघा मुलगी. आता त्या एक रिझल्ट आता म्हणजे ग्रुप सीची पोस्ट आहे, पण ते आले लिस्टला नाव, म्हणजे 4 नंबरला आहे आणि त्या कॅटेगरीला एकच जागा आणि ती मिळते जागा, म्हणजे लक्षात घ्या. असंच भाष्य केलं होतं, 1 दिवस आहे तुमचा आणि तिथनं होतच जाईल. काल सुद्धा आता धर्मादायला 2-3 लोकांना बघा मेसेज असा दिलाय, त्यातली 3 पैकी 2 लागणारच. ती वेळ येतेच, म्हणजे लक्षात घ्या. ती जात नाही कुठं. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली
मी म्हणतोच की बघा म्हणजे वाक्य आहे बघा ते की अभेद्य खडकसुद्धा दुभंगतो पाण्याची सतत धार असली तर. हां, त्यामुळे त्याचा म्हणजे टाकत राहिलं तर म्हणजे त्याला खूप काय कौशल्य लागतं असं नाही ते, म्हणजे लक्षात घ्या असं आहे ती गोष्ट. त्यामुळं सगळ्यांनी सुद्धा म्हणजे प्रत्येकजण बोलतोच असं नाही. त्यामुळं योग्य प्रकारे आपण स्वतःला एका शिस्तीत एका टाईम टेबलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ना, तुम्हाला त्याचं घेता तिथं गेल्यानंतर आता यायला पाहिजे बघा, लक्षात घ्या. हां, मी तेच झोळी फाटकी असता कामा नये. तुम्ही तिथं अलर्ट मोडमध्ये असा आणि आजचाच रात्र आणि उद्याचा दिवस एक सुसंवादात घालवा. कोणत्याही बाह्य म्हणजे अशा प्रभावापासून दूर असा, म्हणजे लक्षात घ्या. आणि तिथंपर्यंत जे आपला बेस्ट आहे तो द्या. हां, आणि उद्यासुद्धा मग तुम्ही जर कोणी मला मेसेज काय दिले तुम्हीच सांगा, मग काय बोलीन एक 5-10 मिनटं एक अंतिम शब्द म्हणून. मग हे काय अंतिम आपण मानत नाही, तरी पण सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण इथं थांबूया. ठीक आहे, ठीक आहे.